मला गुलियन बॅरी सिंड्रोम झाला होता, म्हणजे GBS. सुरुवातीला मला व्हायरल झालं होतं, त्यानंतर लूज मोशन आणि माझी इम्युनिटी पॉवर कमी झाली आणि त्याच्यामुळे मला हा सिंड्रोम झाला. ह्यामध्ये शरीराच्या पूर्ण नसा हाताच्या पायाच्या त्या कमजोर होतात आणि आपले हातपाय जड होतात आणि माझ्या हे लक्षात आलं आणि मी पुण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला शिफ्ट झाले. तिथं मी 2 आठवडे हॉस्पिटलाइज होते आणि पूर्ण बेड रिडनवर होते. नंतर डॉक्टरांनी मला फिजिओथेरपी सजेस्ट केली आणि मला घरी सोडले. माझी फिजिओथेरपी चालू होती 1.5 महिना आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं माझे स्नायू जरा जपटे झालेत, म्हणून मी इस्लामपूरला डॉक्टर नीलम चव्हाण यांच्याकडे ॲडमिट व्हायचं ठरवलं आणि इस्लामपूरला शिफ्ट झाले. आणि डॉक्टर नीलम चव्हाण यांनी मला पंचकर्म सजेस्ट केलं आणि पंचकर्मामध्ये माझी शिरोधारा, सर्वांग तेलधारा, पिंडस्वेद आणि बस्ती अशी ट्रीटमेंट चालू होती. नंतर डॉक्टर नीलम चव्हाण यांनी मला वॉटर थेरपी चालू करायला सांगितली, म्हणजे स्विमिंगला मी जात होते. नंतर त्याचबरोबर फिजिओथेरपी चालू होती, प्लस जिम पण जॉईन केली. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये दीर्घश्वास, प्राणायाम, ओंकार आणि मेडिटेशन हे चालू ठेवले. त्यामुळे आपली बॉडी लवकर हील होण्यास मदत होते आणि मी लवकरच विदिन 2 महिन्यामध्ये स्वतःच्या पायावरती चालायला लागले. कुणाचाही सपोर्ट न घेता पायऱ्या चढायला लागले, उतरायला लागले. स्वतःच्या हाताने आंघोळ, ब्रश, केस विंचरणे, कमोडला जायला लागले, जेवायला लागले, लिहायला लागले आणि हे सगळं आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे लवकरात लवकर शक्य झालं. हा आजार पूर्णपणे बरा होतो, फक्त आपल्याला गरज असते ती प्रॉपर ट्रीटमेंटची आणि ती ट्रीटमेंट वेळेवरती होण्याची. मोर्या हॉस्पिटलमधील डॉक्टर नीलम चव्हाण आणि त्यांचा पूर्ण स्टाफ हा खूप सहकार्य करतो, खूप कॉपरेटिव्ह आहे. डॉक्टर नीलम चव्हाण यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि यामुळेच मी लवकरात लवकर या आजारातून बरी झाली आहे. त्यामुळे थँक्स टू मोर्या हॉस्पिटल अँड ऑल स्टाफ.